फ्रेंड्स, स्टँडर्ड 10th सब्जेक्ट इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयाचा हा व्हिडिओ आपण पाहतोय. आता 10वी बास्केट फुल ऑफ मूनलाईट नवीन कविता आपण या ठिकाणी सुरू करतोय. याच्या आधी सांगा बरं आपण कुठले कुठले धडे कविता शिकलो, आठवतंय का? नाही. पहिली कविता आपण बघितली हे टीन एजर्स प्रेयर, आणि दुसरा पार्ट जो आहे आपण आता जो संपवलेला आपण पूर्ण केला त्याच्यावरती सर्व स्वाध्याय पण आपण सोडून घेतलेले आहेत. पॅसेज वाईज त्याचा अभ्यास जो आहे आपण वर्कबुक मध्ये करा. वर्कबुक्स सगळ्यांनी घ्या. आता 9वी आता 10वीच्या विद्यार्थ्यांनी वर्कबुक्स घ्या. त्याच्यावरती पॅसेज वाईज अभ्यास दिलेला असतो आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला पॅसेजेस विचारतात. पॅसेज वरती प्रश्न उत्तर त्या वर्कबुक मध्ये असतात पॅसेज वाईज, ते तुम्ही सोडवायचे आहे. तर पहिली कविता आपण बघितली 18 एजर्स प्रेयर, आणि दुसरा पाठ होता, धडा होता. तो धड्याचं नाव काय सांगा? अँड एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड. हे दोन पाठ जे आहे आपण या पुस्तकातून संपवलेले आहेत. आता पान नंबर 17 वरती पहा. तिसरी कविता आहे. परत आपल्याला 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी वरती आपण या ठिकाणी चर्चा करतोय. बास्केट फुल ऑफ मूनलाईट, बघा नाव कसं दिलेलं आहे या कवितेला, बास्केट. सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोंगरी. सुनील शर्मा यांनी लिहिलेली ही कविता आहे. आपण बघूया की बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता मून म्हणजे काय? चंद्र. आणि बास्केट म्हणजे माहिती आहे आपल्याला एक टोपली आहे की नाही. बास्केट म्हणजे काय? टोपली आपण म्हणू शकतो की बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणजे काय? टोपली भरून चंद्र का टोपली भरून चंद्रप्रकाश, ठीक आहे अशा. तर वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी वरती या ठिकाणी काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो, स्पष्ट याचे भाषांतर सांगतो, तुम्ही त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा. बघूया वॉर्मिंग अप चिटचॅट. सी ऑन पेज नंबर 70 1.3 द बास्केट फुल ऑफ मूनलाईट. First question is, did you like to hear bedtime stories when you are a child? Bedtime stories. याचा काय अर्थ आहे? बेडटाइम, बेड म्हणजे काय? झोपणे, ठीक आहे, बिछाना. बेडटाइम बिछाण्याच्या जाण्याच्या आधी त्यावेळी झोपायच्या वेळी आपल्याला जे काही स्टोरीज सांगितल्या जातात तर त्याला बेडटाइम स्टोरीज म्हणायचं, बरोबर. आता बघूया, डिड यू लाईक, तुम्हाला आवडतं का? काय? टू हिअर, ऐकायला. काय ऐकायला आवडतं का? बेड टाइम स्टोरीज म्हणजे रात्रीच्या ज्या झोपतानाच्या ज्या कथा असतात त्या तुम्हाला, म्हणजे झोपतानाच्या वेळी, रात्रीच्या वेळी झोपायच्या वेळेस तुम्हाला कथा ऐकायला आवडतं का? वेन यू वेअर ए चाइल्ड म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लहान होता त्यावेळी तुम्हाला रात्रीच्या झोपतानाच्या कथा ऐकायला आवडायचं का? हे तुम्ही सांगायचं. इट इज अ व्हर्बल क्वेश्चन, इट इज येस नो टाइप क्वेश्चन. युअर आन्सर मे बी ओनली येस ऑर नो. यू हॅव टू राईट ओनली येस ऑर नो. तुमचं उत्तर एकच येईल, येस. तुम्हाला जर रात्रीच्या कथा ऐकायला आवडत असेल किंवा आवडत होत्या लहान असताना तर यू कॅन राईट येस. आवडत नसेल तर यू कॅन राईट नो हिअर. येस नो मध्ये तुम्हाला फक्त उत्तर द्यायचं आहे, बिकॉज इट इज येस नो टाइप क्वेश्चन. यू कॅन से इट ए व्हर्बल क्वेश्चन. त्याचं उत्तर फक्त व्हर्बल क्वेश्चनचं येस किंवा नो एवढंच येतं. तर सांगितलं तुम्हाला की तुम्ही लहान असताना तुम्हाला रात्रीच्या कथा आवडत होत्या का ऐकायला. दुसरा प्रश्न बघूया. हू युजली टोल्ड यू द बेड टाइम स्टोरीज. आता जास्त करून तुम्हाला या कथा कोण ऐकवायचं? हू, कोण युजली टोल्ड यू द बेड टाइम स्टोरीज. आता बघा आपल्याला ह्या रात्रीच्या कथा ज्या आहेत कोण सांगतं? आई वडील किंवा आजी आजोबा, बरोबर. हे जास्त करून आपल्याला कथा ज्या आहेत हे सांगत असतात. तर तुम्ही
तुम्हाला जो अनुभव आहे म्हणजे तुम्हाला कोण कथा सांगत होता, आजी सांगायची, आजोबा सांगायचे, आई सांगायची का वडील सांगायचे का थोरला भाऊ सांगायचा का काका सांगायचा का काकी सांगायची, हे पण तुम्ही लिहू शकता की हू युजली टोल्ड यू द बेड टाइम स्टोरीज, तुम्हाला रात्रीच्या कथा ह्या कोण सांगत असे. थर्ड क्वेश्चन, आता याचं उत्तरही तुम्हाला देता येईल की दुसऱ्या प्रश्नाचं, इफ यू लिसन दिस स्टोरी फ्रॉम युअर ग्रँडमदर, यू कॅन राईट ग्रँडमदर फ्रॉम ग्रँडमदर, आजीकडून मी कथा ऐकायचो, किंवा ग्रँडफादर किंवा मदर, आई ही आपल्याला कथा सांगत असते, और फादर किंवा वडील ही आपल्याला सांगत असतात, किंवा ओल्डर ब्रदर, थोरला भाऊ ओल्डर ब्रदर, किंवा ओल्डर सिस्टर, थोरली बहीण पण आपल्याला किस्से किंवा स्टोरी सांगू शकते, अंकल, मे बी अंकल सुद्धा आपल्याला सांगू शकतो, आंटी मे बी आहे, whoever, whatever it may be. See next question, third one, why did you like them, मग तुम्हाला कथा का आवडायच्या, why did you like them, का आवडायच्या. आता बघा कथा सर्वांनाच आवडतात, है की नाही, गोष्टी सगळ्यांनाच आवडतात, पण त्या का आवडतात ह्याला कारण असायला हवं. तर तुम्ही ते कारण लिहायचं की व्हाय डिड यू लाईक देम, व्हाय डिड यू लाईक बेड टाइम स्टोरीज, यू हॅव टू मेन्शन युअर रिझन, तुम्हाला त्याचं कारण द्यायचं की तुम्हाला ती कथा किंवा गोष्टी का आवडत होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन, तुम्हाला आज पण ज्या तुम्ही कथा ऐकलेल्या आहेत लहान असताना त्या कथा तुम्हाला जर आज ऐकवलं किंवा आज तुम्हाला त्या कथा ऐकायला आवडते का, आज पण ज्या कथा तुम्ही लहानपणी ऐकल्या त्याच कथा जर तुम्हाला आत्ता ऐकवलं तर तुम्हाला ते आवडेल का, अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आहे. यू मे आन्सर ओनली येस ऑर नो, ह्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येस किंवा नो एवढ्यामध्येच द्यायचे. आता डिस्कस इन ग्रुप पुढे बघूया. डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, राईट द स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. आता आपल्याला शाळेमध्ये ट्री प्लांटिंग घ्यायचं आहे. प्रोसिजर कृती कशाची, ट्री प्लांटिंग, झाड लावायची किंवा आपण वृक्षारोपण म्हणतो, ते वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे. तर त्या वृक्षारोपणाची कृती काय, तर झाड लावायचं, छोटं रोपटं लावायचं आहे, तर त्याची कृती कशी आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही चर्चा करून लिहा म्हणून सांगितलं. दोन्ही स्वाध्याय पूर्ण करा आपण. दुसरा प्रश्न आहे, डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली, म्हणजे चर्चा करायची दोघांमध्ये बसून आणि लिहायचंय की तुमच्यासाठी तुमची आई काय करते आणि तुमचे पालक काय करतात, वडील काय करतात, ही तुम्हाला लिहायचं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिले की फादर अँड मदर वर्क्स हार्ड टू अर्न ए लिव्हिंग, तुमचे फादर तुमच्यासाठी पैसे कमवण्यासाठी खूप काम करतात आणि मदर कीप्स द हाऊस क्लीन, आई जसं स्वच्छता घरामध्ये ठेवण्याचं काम करते. मग कुटुंबामध्ये हे दोघेही खूप महत्त्वाचे आहेत, दोघेही कुटुंबासाठी काम करत असतात. मग पण कामाचं स्वरूप वेगळं आहे, जे काम वडील करतायत कुटुंबासाठी तर तुमच्यासाठी हे तुम्ही अलीकडे लिहायचं फादरच्या राखाखाली, आणि जी आई काम करत असते कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी ते तुम्ही मदरच्या पानामध्ये लिहायचं आहे. तर आपण ह्या ठिकाणी वॉर्मिंग अप आणि चिटचॅटवरती चर्चा केलेली आहे. ॲक्च्युअल पोएमला आपण उद्याच्या तासाला सुरुवात करूयात. सांगितलेला हा जो अभ्यास आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. ओके, स्टॉप हिअर. थँक्यू.